नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवूया झणझणीत मिसळ, ती पण माझ्या स्टाईलमध्ये. चला मग आपण सुरुवात करूया. तर आपल्याला झणझणीत मिसळ बनवण्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे सुक्कंवालं, ते मी भाजून घेतलंय. आणि एक कांदा आहे त्याला पण भाजून घेतलेला आहे. एक टोमॅटो भाजून घेतलाय आणि कोथिंबीर थोडीशी आणि 4 हिरव्या मिरच्या त्या पण भाजून घेतलेल्या आहेत. आलं लसण तो पण भाजून घेतलाय आणि 2 मिरच्या कलरवाल्या आणि 1 चम्मच खसखस. तर हे आपल्याला सर्व पिसून घ्यायचं आहे. तर आपण याला पिसून घेऊ. तर मी इथं मटकी 1 बाउल मटकी घेतलेली आहे. ती मी याला ना मीठ आणि हळदीमध्ये उकडून घेतलेले आहे. आणि एक कांदा आहे छोट्या साईजचा, लाल तिखट आहे, कलरवाला मिरची पावडर आहे, 1 चम्मच धनिया पावडर आहे, अर्धा चम्मच हळद आहे, अर्धा चम्मच जिरा, चवीपुरतं मीठ आणि वरतून कोथिंबीर लागणार आहे. टाकून घेणार मी तेल. साधारण आपल्याला 4-5 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं एक पतीला ठेवलेला आहे. तर मी इथं पहिलं टाकणार अर्धा चम्मच जिरा. तर आपला जिरा चांगला तडतडला आहे. तर मी टाकून घेणार कांदा. आपला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा छान लाल झालाय. तर हे आपण वाटण टाकून घेऊ. व्यवस्थित आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. तर मी याला 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर आपण बघूत आपला मसाला. त्याला तेल सुटाय चालू झालेलं आहे. तर मी याच्यात टाकणार लाल तिखट, मिरची पावडर. तर हे कलरवाला मिरची पावडर आहे, पावडर. तर मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे. त्याला छान परतून घ्यायचं आहे. तर मी याला 5 मिनिटासाठी परत झाकण लावून ठेवणार. आपल्याला बीच मध्ये हलवायचं आहे. तर आपण 5 मिनिटानंतर बघू. तर मसाल्याला आपलं छान तेल सुटलं. त्याला असंच आपल्याला बीच मध्ये हलवून घ्यायचं आहे. तर आपली मिसळ एवढी भारी लागते ना, अशा पद्धतीची केल्यास खूप छान लागते. तर आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. आपला मसाला शिजलाय पण. तर आपण त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ गरम. आणि याला व्यवस्थित हलवून घेऊ. आपल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. तर मी टाकणार चवीपुरतं मीठ. आणि आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे गरम पाणी याच्यामध्ये. तर मी याच्यात टाकून घेणार गरम पाणी. तर हे जास्त घट्ट नाही पाहिजे, थोडं पातळच. छान ग्रेव्ही दिसते. आपल्या मिसळच्या रस्स्याला खूप छान तरी आलेली आहे, बघू शकता. एकदम झणझणीत अशी झालेली आहे तरी. मस्त. तर आपल्याला आता टाकून घ्यायच्या वरतून कोथिंबीर. कोथिंबीर टाकून घेते. तर मी त्यात टाकून घेणार थोडीशी उकडलेली मटकी. तर आपण आता गॅस बंद करून घेऊ. मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला याच्यात मटकी घ्यायची आहे. थोडंसं वरतून कांदा टाकायचा आहे. तर मी टाकणार तरी. तर मी टाकणार फरसाण. थोडासा बारीक आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. थोडीशी तरी. ही आहे आपली बघा पुणेरी मिसळ, मिसळ पाव. खूप छान, बघू शकताय. तर माझी मिसळची रेसिपी तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे आणि एकदम तरी पण आली.